आता येत्या 21 सप्टेंबर 2025 ला सर्वपित्री अमावस्या आहे. येत्या रविवारी सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय? आपल्या पित्र जे आहेत, जे इतके दिवस आपले बोलते ना आले होते, स्वर्गलोकातून इथे आलते, त्यांना विदा करण्याचा दिवस, म्हणजे त्यांना त्यांचे जाण्याचे दिवस सुरू होणार. सर्वपित्री अमावस्या तर त्यांच्या परत तिथे त्यांच्या लोकात पितृलोकात जाणार आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कृतज्ञतेसाठी आपल्याला काय उपाय करायचे. पित्रांचे आशीर्वाद भेटले की तुम्हाला माहिती सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागतात. मग ह्या दिवसापासून आपल्याला एक उपाय सुरू करायचा. तो म्हणजे खूप सोपा उपाय. काय करायचं माहिती का? आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे, त्यात काळे तीळ टाकायचे. ते पाणी तुम्हाला पिंपळा झाडाला अर्पण करायचंय. तुमच्या जवळपास पिंपळा झाड असेल त्याला अर्पण करा. पिंपळा झाड नसेल तुमच्या आसपास तर तुम्ही कोणत्याही झाडाला ते पाणी अर्पण करा. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करायचा आहे. सोबत त्या दिवशी तुम्हाला दान करायचं. आता दान काय करायचं? खाण्यापिण्याची वस्तू. म्हणजे तुम्ही एक बिस्किटचा पुडा दान करा, एक वडापाव करा, एक समोसा करा, काही जसं तुमची यथाशक्ती तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही काही दान करा. तुम्ही बोलतो ना, तुम्ही गहू बाजरी जसं जमेल तसं, म्हणजे एक वेळ माणसाचं पोट भरेल तेवढं अन्न जरी तुम्ही दान केलं तरी चालेल. असं नाही की तुम्ही अन्नच दान करा. तुम्ही महिन्याचं सामान, रेशनिंग सामान आपण जे असतो ते जरी दान केलं तरी चालेल. म्हणजे सुका जे आहेत, तांदूळ आहेत, गहू आहेत, तेल झालं, 1 किलो तेल घ्या, गहू घ्या, तांदूळ घ्या, साखर घ्या, यथाशक्ती जसे जमेल तसं तुम्ही ते दान करा. आणि हे तुम्ही दान प्रत्येक अमावस्याला करत जा. प्रत्येक येणारी अमावस्या तेव्हा तुम्ही करत जा. ह्यानी काय होतं माहिती का? आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत, जे मार्ग आहेत, म्हणजे आपण भरपूर उपाय करतो पण मार्ग भेटत नाहीये, ब्लॉकेज झाले, मार्ग ब्लॉक झाले, कुठेही मार्ग भेटत नाही, ते ब्लॉकेज तुमचे निघून जातील. अडचणी आयुष्यात निघून जातील आणि तुमच्या आयुष्यात नवीन स्तोत्र सुरू होतील, नवीन मार्ग भेटतील तुम्हाला. तुमची जी अडकलेली कामं आहे ती मार्गी लागतील. हा छोटासा उपाय पण खूप महत्वाचा आहे आणि खूप तुम्हाला ब्लेसिंग भेटणार आहे, तुम्हाला खूप आशीर्वाद भेटणार आहे. तुम्हाला नाही जमत खूप काय करायला, एक बिस्किटचा पुडा तुम्ही कोणाला दान करा, तुम्ही कोणाला खायला घाला, कुत्र्यांना खायला घाला, एखाद्या गरीबाला तुम्ही वडापाव द्या तरी चालेल. जसे जमल तसे यथाशक्ती तुम्ही दान धर्म करा. खाण्यापिण्याची वस्तूच दान धर्म करा म्हणेल. पैसे दान करू नका. पैसे दान तर आपण करतो किंवा गाईला तुम्ही घास चारा, तरी प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला गाईलाही घास चारला तरी चालेल. कुत्र्यांना बिस्किट टाकले तरी चालेल. जसे जमल तसं तुम्ही जेवढं दान धर्म करसाल तेवढे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील. आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करत जा. बघा तुम्हाला स्वतःला चेंज जाणवतील, तुमच्या अडचणी दूर होतील, मार्ग मोकळे होतील, ब्लॉकेज हटतील आयुष्यातले. हा छोटासा उपाय फक्त तुम्ही प्रत्येक अमावस्याला करा, तुम्हाला खूप चांगले मार्ग भेटतील. श्री स्वामी समर्थ.